मकर संक्रांत हा सौर कालगणनेशी संबंधित असा महत्त्वाचा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली, म्हणून याला उत्तरायणी उत्सव असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. पूर्वी कुटुंबातील सर्व सदस्य या दिवशी सूर्यदेवाची पूजा करत असत, सूर्याला अर्घ्य देत असत. या दिवशी स्त्रिया तिळगुळाचे लाडू करतात, विवाहित महिला हळदी कुंकू करतात आणि आपल्या शेतात किंवा मळ्यात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या लोंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून देतात. आपल्या पूर्वजांनी आपला आहार कुठल्या महिन्यात कसा असावा, तो का खावा याची उत्तम काळजी घेतलेली आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी गूळ आणि तीळ खातात. या दिवशी बाजरीची तीळ घालून भाकरी करतात. भोगीची भाजी भोगीला करतात, ज्यात वांगे, पावटे, गाजर, मटार, बटाट अशी एकत्र भाजी प्रामुख्याने भोगीच्या दिवशी केली जाते. या सर्व भाज्या शक्तिवर्धक आहेत, त्यामुळे ह्या दिवसात ह्या भाज्या खाव्यात. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशाने काळी वस्त्र परिधान करावी असा एक समज आहे. हा सण 14 जानेवारीला बहुतेकदा येतो. कधीतरी 13 किंवा 15 तारीख येऊ शकते. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची दाहकता तीव्र होते आणि काळोख उशिरा पडतो. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते. असा गमतीशीर समज आहे की सूर्यदेव आपल्या रथात घोडे बांधून आणि आग ओकायला सुरुवात करतात. 16व्या शतकात हा सण 9 किंवा 10 जानेवारीला या तारखेला यायचा. जशी शतकं बदलत गेली तसं तारखांमध्ये पण बदल झाले आणि प्रत्येक शतकात एक दिवस पुढे जायला लागला. ह्या दिवसात वेगवेगळ्या शेंगवर्गीय भाज्या येतात, म्हणजे चवळी, मटार, हरभरा, कडवे पावटे, घेवडा इत्यादी. थोडक्यात हा ऋतू शेतीसाठी उत्तम असतो. आपल्याकडे सूर्य हा देवासमान मानला जातो. सूर्याची किरण डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पृथ्वीच्या 23.5 दक्षिणी ह्या अक्षांशावर लंब रूपात पडायला लागतात आणि ह्या दिवसापासून सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो. आता मकर संक्रांत कशी साजरी करावी हे बघूया. भारतामध्ये ह्या सणाला विशेष आणि वेगळं महत्त्व आहे. सुवासिनी आदल्या दिवशी भोगीची भाजी बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात. मकर संक्रांतीला सकाळी लहान मुलं पतंग उडवतात, कारण ह्या थंडीच्या दिवसात सकाळच्या उन्हात व्हिटॅमिन डी मिळते, जेणेकरून थंडीचा त्रास कमी होतो. हा सण नवीन दाम्पत्यासाठी शुभ मानला जातो. नव्या नवरीला ह्या दिवशी काळी साडी भेट म्हणून दिली जाते आणि तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या दिवशी आपण कोणतीही गोष्ट दान करू शकतो. यामध्ये श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नधान्य याचा समावेश आहे. असं म्हणतात की आपण ज्या ज्या गोष्टी ह्या दिवशी दान करतो त्या गोष्टींची कमतरता सूर्यदेव आपल्याला कोणत्याही जन्मात पडू देत नाही. ह्याचं वर्णन एका संस्कृत श्लोकात आहे. संक्रांतौ यानी दत्तानी दव्यकव्यानी मानवै तानी नित्यं ददात्यर्क्यस पुनर्जन्मनी जन्मनी. मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात आणि गोव्यात मकर संक्रांत, तर तामिळनाडूमध्ये पोंगल, उत्तरायण गुजरात आणि राजस्थानमध्ये म्हणतात, तर माघ मेला ओडिसामध्ये, भोगाली बिहू आसाममध्ये, तर कर्नाटक, केरळ, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये संक्रांती म्हणतात. बंगालमध्ये ह्या दिवशी काकवी तीळ घालून तिळुला नावाचा पदार्थ करतात. हिमालयात पिठाचे पक्षी तळतात आणि लहान मुलांच्या गळ्यात घालतात. तर महाराष्ट्रात तिळगुळ वाटतात. सुवासिनी हळदी कुंकू तर लहान मुलांचे बोरधाण करतात. मकर संक्रांत ह्या दिवसाची किती महत्त्व आहे ह्याचा उल्लेख आपल्या महाभारतात देखील दिसतो. भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी ह्या दिवसाची निवड केली होती, कारण त्यांना इच्छामरणाचा वर होता. पण हा सण साजरा करण्यासाठी धार्मिक कारणं आहेतच, पण वैज्ञानिक कारणं देखील आहेत, ती आपण बघितलीच. वयाच्या 5 वर्षापर्यंत लहान मुलींना मकर संक्रांतीच्या काळात बोरधाण घालायची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. लहान मुलांना काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालतात, हातात बासरी देतात आणि हरभरे, उसाचे तुकडे, चुरमुरे, बोरं, हलवा यांचं मिश्रण डोक्यावरून टाकतात. आधुनिक काळात चॉकलेट, बिस्किटं, लहान मुलांना आवडीचे जे काही जिन्नस आहेत ते देखील डोक्यावरून घालायची पद्धत आहे. ह्याच पद्धतीने नववधूंना दागिने घालून काळी साडी नेसून हळदी कुंकू करतात, वाण लुटतात. फक्त भारतातच कशाला, तर बाहेर काही देशातील संक्रांतीचे वेगवेगळे स्वरूप बघायला मिळते. नेपाळमध्ये थारू लोक माघी करतात, थायलंडला सोंक्रांत म्हणतात, म्यानमारमध्ये थिंगयान म्हणतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूर नावाचा राक्षसाला मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात.
ह्या सणाच्या दिवशी बरेच पर्यटक गुजरातमधील पतंगोत्सव बघण्यासाठी विशेष गर्दी करतात. ह्या सणाला तिकडे उत्तरायण म्हणून ओळखले जाते. तर मकर संक्रांत हा सण भारतात 28 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. प्रत्येक राज्यातील उत्सवाबद्दल जाणून घेऊ तेवढं कमीच आहे. तिळगुळ आणि मकर संक्रांत हे समीकरणच वेगळं आहे. याच सणाला तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्या का बरं करतात? तर यासाठी शास्त्रीय कारण आहे. या दिवसात आपल्या शरीराला उष्ण पदार्थांची जास्त गरज असते. नुसत्या तिळगुळातून आपल्याला कॅल्शियम, लोह, सेलेनियम मिळतं. कॅल्शियम आणि झिंक हे शरीरातील हाडांना ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करतात. तिळाचा गुळाचा मेळ जमवायला थोड्याशा तुपाच्या हाताची पण गरज असते. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह आणि मैत्री. गुळाने आणि त्याची गोडी आणखी वाढायची म्हणून तिळगुळाची देवाणघेवाण करायची. स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे आणि तुटलेले संबंध आहे ते इंग्रजी म्हणीनुसार फॉरगिव्ह अँड फॉरगेट करायचे. नाते पूर्वरत करायचे आणि सगळ्यांचे तोंड गोड करून म्हणायचे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.